नागपुरामध्ये 8 डिसेंबरपासून असलेल्या हिवाळी अधिवेशनाची तयारी आता पूर्ण झाली आहे। मंत्र्यांचे बंगले अधिवेशनासाठी सज्ज झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील शासकीय देवगिरी बंगल्यावर पहिल्यांदाच लिफ्ट लागलेली। 2 माळ्यांच्या बंगल्यामध्ये अत्याधुनिक लिफ्ट लागलेली आहे। राज्याचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते मंत्र्यांचे बंगले असतील किंवा इतर नेत्यांचे ते तयार करण्याचं काम अतिशय वेगानं सुरू आहे। सध्या आपण आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी बंगल्यावर। या बंगल्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या बंगल्याचं काम आता जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे। या बंगल्यात यावेळी जो मोठा फेरबदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे या बंगल्याला यावेळी लिफ्ट लावण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की दृश्याच्या माध्यमातून ही जी सामोरून जे वुडन स्ट्रक्चर आहे ती जी आहे ती लिफ्ट आहे आणि ही लिफ्ट लावण्यात आलेली आहे। यावर्षी हा पहिल्यांदा यावर्षी बदल करण्यात आलेला आहे। 2 मजल्याचं हे आहे आणि वर जाण्यासाठी किंवा वरून खाली येण्यासाठी ही लिफ्ट लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या बंगल्याचं काम जे आहे ते आता जवळपास अंतिम टप्प्यात सुरू आहे। कामगार जे आहेत ते 24 तास काम करत आहेत। कंत्राटदारांच्या संपामुळे कामास थोडा विलंब झालेला आहे, त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान जे आहे ते आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांवर असणार आहे। मात्र या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला आता जवळपास तयार झालेला आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।